नमस्कार, मराठी मंडळीवर तुमचं स्वागत आहे। मुंबईत कुणाचा डंका वाजणार? ठाकरे काँग्रेस समोर लोटांगण घालणार की काँग्रेसला हट्ट सोडावा लागणार? कोण ठरणार किंग मेकर? चला तर बघूयात। शिवसेनेला अर्थात ठाकरेंना मुंबईतील 20 जागा हव्या आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील 36 विधानसभा जागांपैकी खालील जागांवर लढण्याचा निर्णय घेतला। या जागांमध्ये दहिसर विधानसभा, वरळी विधानसभा, वांद्रे पूर्व, दिंडोशी, कालिना विधानसभा, अंधेरी पूर्व, विक्रोळी, वडाळा, कुर्ला, जोगेश्वरी, गोरेगाव, चारकोप, दादर माहीम, चांदिवली, भाडूप, वर्सोवा, शिवडी, चंबूर विधानसभा, घाटकोपर, मागठाणे आणि अणुशक्तीनगर या जागांवर ठाकरे गटाने उमेदवार देखील निश्चित केलेले आहेत। काँग्रेस देखील मुंबईतील जागांवर आपला हक्क सांगत आहे। काँग्रेसने मागितलेल्या जागा कोणत्या आहेत? तर काँग्रेसने धारावी विधानसभा, चांदिवली विधानसभा, मुंबादेवी, मलाड पश्चिम, सायन कोळीवाडा, वांद्रे पश्चिम, घाटकोपर पश्चिम, कुर्ला, जोगेश्वरी पूर्व, मलबार हिल, माहीम, बोरीवली आणि चारकोप विधानसभा या जागांवर लढण्याची तयारी दर्शवलेली आहे। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस देखील काही जागा मागू शकतं। साल 2019 चे विधानसभेचे आकडे काय सांगतात? तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अखंड शिवसेना यांच्या युतीने एकत्र निवडणूक लढवली होती। त्यावेळी 30 जागा निवडून आल्या होत्या। शिवसेनेला मुंबईतील 19 जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसने मुंबईतील 28 जागांवर निवडणूक लढवून केवळ 4 जागांवरच विजय मिळवला होता। एकसंघ एनसीपीने देखील केवळ एका जागेवर विजय मिळवला होता, तर एक जागा समाजवादी पार्टीने जिंकली होती। त्याआधी साल 2014 मध्ये देखील जवळपास असाच निकाल लागला होता। मुंबईतील राजकीय सारीपाटावर शिवसेना आणि भाजप आणि काँग्रेसमध्येच लढाई असते। येथे राष्ट्रवादीचा फारसा वाव नाही। राष्ट्रवादीचा मूळ आधार हा पश्चिम महाराष्ट्रच राहिलेला आहे। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील परंपरागत ग्रामीण मतदार राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। मुंबईमध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर होत आली आहे, परंतु साल 2019 नंतर काँग्रेसच्या जागा घटल्या आहेत। तसेच 2.5 वर्षापूर्वी तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांचे 2 गट झालेले आहेत। तरीही उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघापैकी 3 लोकसभा मतदारसंघात विजय मिळवलाय, तर एका मतदारसंघात निसटता त्यांचा पराभव झालाय। त्यामुळे आता मुंबईत कुणाचा डंका वाजतो? ठाकरे काँग्रेस समोर लोटांगण घालतात की काँग्रेसला आपला हट्ट सोडावा लागतो आणि मुंबईचा किंगमेकर कोण ठरतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय? मुंबईची जनता कोणाच्या बाजूने आहे? कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।